अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला अप्पलराज शर्मा आणि महाराणी सुमती देवी यांच्या पोटी झाला। आंध्र प्रदेशातील पिठापूर येथे या दैवी बालकाने बालवयातच म्हणजे 16 वर्षाच्या आतच सकळ शास्त्रात प्रावीण्य मिळवले। नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले आणि संत सज्जनांचे संरक्षण, सत्कर्माचे आचरण, गर्वहरण, दुष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूतपिशाच्य बाधांचे निर्मूलन आदी अनेक गोष्टींचा संदेश दिला। श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतार काळात अनेक अगम्य लीला केल्या। या अवतारानंतरच श्री दत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली। श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा संपूर्ण भारतात पसरली आहे। पिठापुरम येथे 16 वर्ष तर कुरवपूर येथे 14 वर्ष अशी अवघ्या 30 वर्षाच्या कालावधीत अद्भुत असे लीला चरित्र दाखवून त्यांनी इहपर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले। जप, तप, ध्यान, तपस्या या सर्वांचे फल स्वतःला न घेता सृष्टीला देत आपल्या भक्तांची आश्वी व्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्रपटीने वाढविले। आपल्या दिव्य, अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या लीलांद्वारे जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले। अशा श्रीपाद स्वामींच्या चरित्रातील फार थोडासा भाग श्री गुरुचरित्रात आला आहे, पण त्यांचे संपूर्ण चरित्र त्यांचे समकालीन असलेले श्री शंकर भट यांनी सुमारे 700 वर्षापूर्वी संस्कृतमध्ये लिहिले होते। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे मराठी साधक भक्तांसाठी श्री हरिभाऊ निटुरकर जोशी यांनी श्रीपाद स्वामींच्या कृपाशीर्वादाने अनुवाद केला। अशा या दिव्य, अद्भुत, अक्षर सत्य ग्रंथातील प्रत्येक अक्षराचे सामर्थ्य पेलून आपणासाठी सहज सोप्या शब्दात लिहून ठेवणे हे परमपूज्य श्री हरिभाऊ निटुरकर महाराजांच्या या साधनेचे तपसामर्थ्य आहे। श्रीपाद प्रभूंना भक्तांची दुःख पाहवत नाही म्हणून त्यांनी या ग्रंथात सांगितले, जो अनन्य भावाने शरण येऊन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाने स्वामींना अंतर्मनाने हाक मारेल त्याचे स्वामी रक्षण करतील। या ग्रंथातील प्रत्येक अक्षरात श्रीपाद स्वामींचे चैतन्य भरून आहे। तेथून भक्तांना शुभस्पंदनांची प्राप्ती होते। त्यामुळे भक्तांचे प्रारब्ध क्षीण होऊन दिव्य चैतन्याची अनुभूती येते। पूर्वजन्मातील कर्म केवळ आपणच केलेली नाहीत, तर घराण्यातील इतर कोणत्याही पूर्वजाकडून झालेल्या पाप कर्म व पुण्यकर्म कसे भोगावे लागते हे श्रीपाद स्वामींनी या ग्रंथात सांगितले। दत्त तत्वात शिवतत्व कसे सामावले आहे, शिवभक्तांना शिवमहिमा, रुद्राक्ष महिमा तसेच शिवपूजा कशी करावी त्याचे महत्त्व, अर्थ व फायदे या ग्रंथात वाचायला मिळतात। प्रत्येक साधकाच्या मनातील प्रश्न, शंका व अडचणी व त्याने दिलेल्या समर्पक उत्तरांचा संवाद यात आहे। आपले सर्व कार्य पूर्ण करून स्वामींनी सर्व साधकांना मंगलमय आशीर्वाद दिला आणि कृष्णा नदीत ते अंतर्धान पावले। तरी सुद्धा आजही ते चिरंजीव असून सर्व साधकांनी स्मरण करतात, साधकांकडे धावत येतात व साधकांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। हा ग्रंथ वाचल्यावर याचा अनुभव आल्यावाचून राहत नाही। या ग्रंथ वाचनाने सर्वांना आनंदाची, समाधानाची प्राप्ती होते। एवढा हा ज्ञानाने परिपूर्ण असा असून सुद्धा समजण्यास अजिबात क्लिष्ट वाटत नाही। या पवित्र ग्रंथात आढळणारे श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या महिमेचे वर्णन करणारे अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे। हे स्तोत्र भक्तांचे सर्व दुःख हरण करणारे आणि त्यांना शांती देणारे मानले जाते। हे स्तोत्र नियमितपणे म्हटल्याने संसारातील दुःख दूर होऊन भीती नष्ट होते। याच्या पठणाने
भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रीपादवल्लभ गुरोः वदनारविन्दम् श्रीपादवल्लभ गुरोः वदनारविन्दम् वैराग्यदीप्ति परमोज्ज्वलमद्वितीयम् मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्रनेत्रम् संसारतापहरणं सततं स्मरामि श्रीपादवल्लभ गुरोः करकल्पवृक्षम् भक्तेष्टदानं निरतं रिपुसंक्षयं वै संस्मरणमात्रचिति जागरणं सुभद्रं संसारभीतिशमनं सततं भजामि श्रीपादवल्लभ गुरोः परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्तिसमन्वितस्य श्रीपर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टम् त्रैलोक्यपावन पदाब्जमहं नमामि श्रीपादवल्लभ गुरोः वदनारविन्दम् गुरोः वदनारविन्दम् गुरोः वदनारविन्दम्. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला कळणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्या सारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.